दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे. एक मनुष्य अ, एका गावच्या थोडंसं जे वेस असते गावाची वेस, त्या ठिकाणी त्याचं घर असतं. म्हणजे गाव जिथं संपतं आणि मग गावाच्या बाहेर लोकं जातात. त्याला वेस म्हणतात. तर त्या ठिकाणी तो आपलं घर बांधून राहत असतो. त्याला एक सवय असते. तो एक लहानसं टेबल बाहेर मांडायचा आणि 2 भांडी त्यावर ठेवायचा. एक तांब्याचं भांडं आणि एक मातीचं मडकं आणि त्या दोन्ही भांड्यांमध्ये तो पाणी भरून ठेवायचा. आणि त्याचा उद्देश हा होता की कोणी वाटसरू बाहेरून आले, प्रवासी जर आले, थकून वगैरे आले, तर ह्या ठिकाणी ते पहिले थांबतील, पाणी पितील आणि मग पुढे जातील. ह्या तांब्याचं भांडं आणि मडकं ह्यामध्ये जो तांब्याचं भांडं होतं, त्या भांड्याला खूप गर्व होता की मी अ, खूप स्वच्छ दिसतो, मी खूप चकचकीत दिसतो. आणि तो ह्या मातीच्या भांड्याचा नेहमी द्वेष करायचा आणि मातीच्या भांड्याला नेहमी बोलायचा, त्याच्यावर टीका करायचा की तू कसा दिसतो, तू मळकट आहेस, तू घाण दिसतोस, माझ्याकडे बघ, मी किती चकचकीत दिसतो, मी किती स्वच्छ दिसतो, माझं रूप किती छान आहे. आणि अशा प्रकारे तो त्याला बोलत असे. आणि काही दिवस असेच जातात आणि एक दिवस हळूहळू उन्हाळा सुरू होतो आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर गरमी वाढायला लागते आणि नेहमीप्रमाणे तो माणूस असतो, तो दोन्ही भांडी धुतो आणि बाहेर टेबलावर आणून ठेवतो. परंतु जसजसं ऊन वाढत जातं तसतसं ते तांब्याचं भांडं तापायला लागतं आणि ते बाहेरून तर तापतंच, परंतु आतून सुद्धा ते पाणी तापायला लागते, पाणी गरम व्हायला लागतं. आणि अशाच ह्याच्यामध्ये काही प्रवासी, थोडेसे जास्त प्रवासी त्या ठिकाणी येतात आणि सर्वजण त्या मातीच्या मडकं जे असतं भांडं त्याकडे सगळेजण जातात पाणी प्यायला. परंतु गर्दी इतकी असते, त्याच्यातला एक मनुष्य, त्याला खूप तहान लागली असते, तो तसाच त्या तांब्याच्या भांड्याकडे जातो आणि ते भांडं उचलतो. उचलल्यावर त्याच्या हाताला चटका लागतो, परंतु तहान एवढी असते की त्याला राहवत नाही आणि ते तांब्यातलं पाणी तो प्यायला जातो आणि ते पाणी पण इतकं गरम झालेलं असतं की तो ते ठोकून टाकतो आणि भांडं पण फेकून देतो त्याच्या हातातून. आणि ते भांडं जे तांब्याचं भांडं असतं की ज्याला गर्व असतो की मी किती स्वच्छ आहे, मी किती चकचकीत आहे, मी किती सुंदर आहे, ते भांडं जे आहे हे बाहेर पडलेलं असतं. पूर्वी लोक फक्त त्याचे बाहेरून त्याचं बाह्य स्वरूप बघायचे आणि छान छान म्हणायचे, परंतु पाणी ते मडक्यातूनच प्यायचे. आणि आता अशी वेळ आली की ते तांब्याचं भांडं ते बाहेर रस्त्यावर पडलेलं होतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेस आम्ही कसे दिसतो, आमचं बाह्य स्वरूप कसं आहे, आम्ही किती सुंदर दिसतो, आम्ही किती रुबाबदार दिसतो, ह्याकडे हे महत्त्वाचं नाही आहे, तर देवाच्या कामासाठी आम्ही काय करतो, आमच्याकडून इतरांना काय मिळतं, इतरांना, गरजूंना आम्ही कशा प्रकारे मदत करतो, आमच्याकडून देवाची कुठल्या प्रकारची सेवा होत आहे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आम्ही कशा प्रकारे लोकांच्या उपयोगी पडतो हे तेवढंच खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणतात, एका व्याख्यानामध्ये मी एक वाक्य असं वाचलं की सफेद तुकतुकीत असणारे ऊस रस देतीलच असं नाही, कारण रस देणारे ऊस काही वेगळेच असतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, 1 शमूएल ह्याचा 16वा अध्याय 7वं वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 16 अँड वर्स 7. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.